फायनली आपण पाहतोय आता हर्षवर्धनला कायमस्वरूपी उद्ध्वस्त करायचं असं विक्रांतने स्वतःच्या बापाला म्हटलेलं असतं. त्याचा बाप म्हणजेच आमदार शिर्के म्हणत असतो, काय रे डोक्यावर पडलायस का तू? काय बोलतोयस तू? त्या हर्षवर्धनच्या नादी लागू नकोस तू. त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही त्या हर्षवर्धनला इतकं का घाबरताय? त्यावेळेला आमदार शिर्के म्हणत असतो, अरे मूर्खा काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? त्या हर्षवर्धनला मी घाबरतोय? अरे स्वतःच्या बापाची लाज का काढतोयस तू? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, नाही ना घाबरत तुम्ही? मग मी सांगतोय तसं करा. हर्षवर्धन जहागीरदार या व्यक्तीला बदनाम करा किंवा उद्ध्वस्त करा, काहीतरी करा पप्पा. त्यावेळेला हर्षवर्धनला आपण आता बदनाम का करायचं असं जेव्हा आमदार शिर्केने विक्रांतला विचारलेलं असतं, विक्रांत म्हणत असतो, पप्पा तुम्हीच विचार करा. अहो त्या ऊर्जाने फक्त तुमचं नाव मीडिया समोर घेतलं, मुळात स्वतःच्या सासऱ्याला तिने वाचवलं. याचा अर्थ कळतोय, त्या हर्षवर्धननेच सगळा डाव रचून तुम्हाला अलगत यात अडकवलंय. त्यावेळेला आमदार शिर्के म्हणत असतो, असं असेल ना तर चल माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता त्याची काशीच करूया. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, पप्पा सांगा मला नेमकं काय करणार आहात तुम्ही? त्यावेळेला आमदार शिर्केने आता पत्रकार परिषद थेट हर्षवर्धनच्या घरातच भरवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आमदार शिर्केचा पोरगा विक्रांत म्हणत असतो, पप्पा आपण मीडियाला घेऊन त्या हर्षवर्धनच्या घरात जाणार आहोत ना, मग तिथेच त्या ऊर्जाचा मात सुद्धा उतरवूया. त्यावेळेला आमदार शिर्के हो म्हणतो. आता हर्षवर्धन हा त्याच्या बंगल्यातील हॉलमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आता नाही बोलू शकत, मी तुमच्याशी नंतर बोलीन. त्यावर हर्षवर्धनला आता कुमुदिनी म्हणत असते, तुझ्याच फायद्याचं आहे बघ, विचार कर. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब काय फायद्याचं आहे बोला. तेवढ्यात आपण पाहतोय आता आमदार शिर्के, विक्रांत आणि मीडिया थेट हर्षवर्धनच्या घरातील हॉलमध्ये शिरलेले असतात. अचानकपणे आलेल्या मीडियाला आणि आमदार शिर्के सोबत असलेल्या विक्रांतला पाहून हर्षवर्धन गोंधळतो. तो लगेचच बोलू लागतो, अरे काय चाललंय हे सगळं? शिर्के साहेब तुम्ही अचानकपणे इथे आणि थेट मीडियाला घेऊन? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, हो तुम्ही आमच्याशी जो काही दगाफटका केलाय ना, तो आम्हाला अख्ख्या मीडिया समोर उघड करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन बोलू लागतोय, ए मूर्खा विक्रांत डोक्यावर पडलायस का तू? काय बोलतोयस तू? मी आणि दगाफटका? त्यावर आमदार शिर्के लगेचच बोलू लागतो, वकील साहेब तुम्ही डबल गेम खेळताय आमच्याशी. तुम्हाला भीती नाही वाटली? उद्या जर माझं डोकं सटकलं तर मी काय अवस्था करीन तुमची? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब समजून घ्या, मी तुमच्याशी अजिबातच दगाफटका केलेला नाहीये. आधी या मीडियाला माझ्या घरातून बाहेर काढा. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही जे काही बोलायचं आहे, जे काही घडायचं आहे ते सगळं मीडिया समोर घडू दे आणि मीडियाला सुद्धा कळू दे तुमचा खरा चेहरा काय आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, इतकंच जर तुमचा माझ्यावर अविश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता होऊन जाऊ दे. बोला काय दगाफटका केलाय मी? त्यावर लगेचच आता विक्रांत काही बोलणार, तेवढ्यात आमदार शिर्केने विक्रांतला रोखलेलं असतं. आता शिर्के बोलू लागतो, वकील साहेब तुमची डबल ढोलकी आता मीडिया समोर उघड करणार आहे मी. तेवढ्यात मीडिया म्हणत असते, शिर्के साहेब मगातपासून तुम्ही दोघं एकमेकांवर आरोप करताय, पण खरं काय आहे? तुम्ही इथे आम्हाला ज्या कामासाठी बोलवलंय ते काम आम्हाला करू द्या. लवकरात लवकर तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा. त्यावर शिर्के हर्षवर्धनकडे बोट करतो आणि बोलू लागतो, वकील साहेब तुम्ही जो प्लॅन तयार केला होता ना, त्या प्लॅननुसार आम्ही तुम्ही सांगाल तसं करत होतो. आम्हाला सांगा, तुम्ही आम्हाला काय सांगितलं की लग्न ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी अजिबातच कोणाला इन्व्हाइट करायचं नाही आणि त्यानंतर लग्नाची जागाही कोणाला सांगायची नाही. पद्माकडचं कोणीही आलं नाही पाहिजे. हे सगळं तुम्हीच आम्हाला फॉलो करायला सांगितलं होतं ना, आम्ही केलं ना. आम्ही तुम्हाला त्याचं कारणही विचारलं, पण तुम्ही काय म्हणालात की आपल्याला सेफ्टी गरजेची आहे. त्यावेळेला हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, शिर्के साहेब काय सगळं भांडफोड करताय तुम्ही?
अहो मला सांगा, तुम्ही आज नेमके इथे का आलात? त्यावर मीडिया म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे नक्कीच दाल में काला है, म्हणूनच तुम्ही इथे आता शिर्केंना बोलू देत नाही आहात. त्यावेळेला हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, बघा मीडियाची आता फक्त ताकद बघा. त्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी मीडियाने असं काही मला घेरलं होतं आणि तिथून माझ्या मुलाला पोलिसांनी फरफटत नेलं होतं. आता तर त्याला मी बेलवर सोडून आणली आहे, पण आता बारी तुमची आहे वकील साहेब. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे मला आता इथून अटक करून नेणार आहात की काय? पोलिसांना बोलवले की काय तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, हो, जसं माझ्या मुलाबरोबर घडलं अगदी तसंच तुमच्याबरोबरही घडणार. आत्ताच्या आत्ता माने इथे येतील आणि तुम्हाला अटक करून नेतील. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय? मला अटक करणार? पण अटक वॉरंट त्याच्याकडे असेल का? मी एखादा गुन्हा केलेलाच नाहीये, तर मला अटक कशी होईल? त्यावेळेला हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्ही गुन्हा केलेला नाहीये असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण खरं तर गुन्हा तुमच्याच हातून झालाय. तुम्ही मला जे काही करायला भाग पाडलं ना, ते सगळं तुमच्या सांगण्यावरून केलंय मी. हे आता पोलिसांना पटवून दिलंच आहे मी. बाकी पोलीस आल्यावर सगळं काही पाहता येईल. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनीने मगातपासून सगळं काही ऐकून घेतलेलं असतं. कुमुदिनीच्या लक्षात आलेलं असतं, आता हर्षवर्धन बाकीचं सगळं हँडल नाही करू शकत, तर मलाच आता इथे सगळी गडबड सॉल्व करावी लागेल. लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, शिर्के आणि हर्षवर्धन, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे काही मॅटर असेल ते तुम्ही बाहेरच्या बाहेर सोडवायला हवं होतं. पण आज तुम्ही या ठिकाणी आलात, हे माझं घर आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्ही जो काही तमाशा करताय ना, त्याविरोधात मी तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकते. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, बघा हर्षवर्धन जहागीरदारांच्या आईसाहेब सुद्धा आता माझ्या विरोधात गुन्हा दाखल करणार. का? तर हर्षवर्धनला वाचवण्यासाठी. मीडिया समजून घ्या, या घरामध्ये दूधखोळी लोक राहतात. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, शिर्के खूप जास्त बोलताय तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इतके वाद निर्माण करायचेच असतील ना, तर तुमच्या विरोधातही मी काही ना काही असे पुरावे बाहेर काढू शकते की तुम्हाला तुमची आमदारकी सोडावी लागेल. आणि अचानकपणे जर असं घडलं तर विचार करा, तुमच्या पक्षातील तुमचे वरिष्ठ तुम्हाला लाथाडतील, पक्षातून तुमची हकालपट्टी होईल. हे सगळं ऐकल्यावर मीडियाने आता ही खूप मोठी बातमी तयार केलेली असते. मीडियाने लगेचच आता लाईव्ह न्यूज दाखवायला सुरू केलेली असते. आमदार शिर्के यांचा आता त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी होण्याच्या मार्गावरचा आता पुढचा क्षण. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट आमदार शिर्केच्या बायकोने लगेचच आमदार शिर्केला फोन केलेला असतो. शिर्केंनी आपल्या बायकोचा फोन उचलून तिला झापलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता मीडिया शिर्केला म्हणत असते, काय मग शिर्के, एकदा का तुमची आमदारकी गेली का त्यासोबत तुमचा माझही जाणार? हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत लगेचच आता मीडियावर धावतो आणि तो बोलू लागतो, तुटपुंजा पगार घेणारी तुम्ही लोक माझ्या वडिलांना जर अशा प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमची लायकी इथेच दाखवून देतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्याची एंट्री झालेली असते. शौर्य लगेचच म्हणत असतो, पाहिलं ना, एका आमदाराचा मुलगा कशा पद्धतीने बोलतोय. त्याला या गोष्टीचंही भान नाहीये की त्याचा बाप एका मतदारसंघाचा आमदार आहे आणि आमदार म्हटलं की त्या लोकांची सेवा करणं भाग असतं आणि लोकांबद्दल आदर असणंही भाग आहे. याची भाषा बघा काय. आता मीडियाने हा देखील मुद्दा उचलून धरलेला असतो आणि अशातच आता तिथे कुमुदिनी म्हणत असते, शिर्के, आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन इथून चालते व्हा, नाहीतर मला तुमच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करावा लागेल. आता आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं, इथे जर फार काळ थांबलो तर ही ज्येष्ठ वकील आहे आणि पोलीस हिची तक्रार सगळ्यात आधी नोंदवून घेणार आणि जर असं काही झालं तर मला तात्काळ अटक सुद्धा करण्यात येईल. त्यामुळे आमदार शिर्के तिथून निघत असतो. लगेचच विक्रांत म्हणत असतो, पप्पा इथून जायचं तर आधी हर्ष अंकलला
त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची. विक्रांतच्या तोंडून हर्षवर्धन बद्दल अशा प्रकारची भाषा ऐकल्यानंतर कुमुदिनी शांत बसत नाही. तिने तात्काळ मीडियासमोरच आता विक्रांतचं सणसणीत असं थोबाड फोडलेलं असतं. सटाक्कन थोबाड फोडल्यामुळे आता विक्रांत चांगलाच चेकळलेला असतो. तो म्हणत असतो, पाहिलं या घरामध्ये सगळे मारकुटे लोक आहेत. आता इथे माझ्यावर हमला करण्यात आलाय. थोड्या वेळाने माझ्या बापावर सुद्धा हमला होईल. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने तिथे असलेल्या विक्रांतचा हात धरलेला असतो आणि त्याला फरफटत आपल्या बंगल्यातून बाहेर काढलेलं असतं. विक्रांत सकट त्याच्या बापालाही आता हर्षवर्धनने बंगल्यातून बाहेर काढल्यावर थेट त्या दोघांची चांगलीच नाचक्की झालेली असते. दोघं निमूटपणून तिथून निघून जातात. मीडियाला जे काही हवं होतं ते आता ट्रेंडिंग न्यूज म्हणून मिळालेलं असतं. आणि अशातच आता हर्षवर्धन हा कुमुदिनीचे आभार मानत असतो की आईसाहेब, आज तुम्ही होतात म्हणून मला एक्स्ट्रा एनर्जी आणि पॉवर मिळाली. तुम्ही जर इथे नसतात तर या शिर्केने माझ्याबरोबर काय केलं असतं मला सांगता सुद्धा येत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा आणि शौर्य बोलू लागतात. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मला कळून चुकलंय की तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी त्या दिवशी हर्षवर्धन जहागीरदारचं मीडियासमोर नाव घेतलं नाहीस. त्यासाठी मी तुझे शतशः आभार मानतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ए शौर्य, अशा पद्धतीने तू जर आभार मानणार असशील ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, हर्षवर्धन सरांना तुला या बाबतीत सजेस्ट करावं लागेल की त्यांनी यापुढे अशा प्रकारची कोणतीच चुकीची केस घ्यायची नाही. आणि पद्मा केसमधून सुद्धा त्यांनी आपला हात पाय बाहेर काढून घ्यायचा आहे. कारण पद्मा केसमधून मी त्या विक्रांतला अजिबातच सोडचिठ्ठी देणार नाहीये. त्याला मी या प्रकरणात अजिबातच माफ होईचा साक्षीदार सुद्धा होऊ देणार नाहीये. मी त्याला चांगली शिक्षा मिळवून देणार आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेला शौर्य म्हणत असतो, म्हणजे मला नेमकं करायचं काय आहे. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, तुला नाही सांगून कळणार, मी बघते काय करायचं ते. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी तिथे आलेली असते. ऊर्जा कुमुदिनीला पाहते आणि म्हणत असते, आजी, बरं झालं तुम्ही आलात, बसा इथे, मला तुमच्याशी बोलायचंय. त्यावर आजीला पाहून शौर्य म्हणत असतो, बघ आजी, आता तिचा तुझ्यावर जास्त प्रभाव आहे आणि माझं प्रेम बहुतेक तुझ्या पुढे कमी होत चाललंय. त्यावर ऊर्जाने आता हसतच असं म्हटलेलं असतं, आजी, शौर्य जे काही बोलतोय त्याकडे लक्ष नका देऊ, मी काय बोलते ते ऐका. खरंच या सगळ्या प्रकरणातून हर्षवर्धन सरांना काही ना काही धडा घ्यायला हवा. कारण जे काही घडलंय ते एकदमच चुकीचं आहे असं म्हणता येणार नाहीये. कारण यात चूक हर्षवर्धन सरांची सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, मला माहिती आहे हर्षवर्धन कसा आहे ते, आणि त्याने आत्तापर्यंत जिंकलेल्या प्रत्येक केसचा मी अभ्यास सुद्धा केला आहे आणि त्याला कितीतरी वेळा मी या बाबतीत समजावलं सुद्धा आहे. पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे. आता जर मी त्याला समजवायला गेले तर तो समजेल याची खात्री आहे मला. कारण आज तो अडकता राहिलाय आणि आज जर त्याची नाचक्की झाली असती तर त्याला ते खूप भारी पडलं असतं. म्हणून तू काळजी करू नकोस, या सगळ्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करीन. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाला तिच्या आईचा फोन आलेला असतो. ऊर्जा फोन उचलते आणि ती बोलू लागते, काय ग, टीव्हीवर हे सगळं काय दाखवताय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, त्या सगळ्याकडे नको लक्ष देऊस तू. तुला तर माहिती आहे अशा मोठ्या लोकांच्या घरी असं काही ना काही सतत होतच असतं. कधी कधी तर कॉन्ट्रोवर्सी असते, कधी कधी तर फक्त स्टारडम मिळावं म्हणून असतं. पण अशा प्रकारच्या बातम्या नक्कीच खऱ्या असतात याचा विचारही आपण करू शकत नाही. मला तर या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड वाटते. मीडिया सुद्धा आली होती, पण मीडियाला त्या शिर्केने आणलं होतं आणि शिर्केसोबत तो नालायक विक्रांत सुद्धा होता. त्यावर लगेचच आता ऊर्जाची आई म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, या सगळ्यांमधून तू लांब राहा. या सगळ्यामध्ये तुझं नाव येता कामा नये. त्यावर ऊर्जाच्या आईला ऊर्जा म्हणत असते, आई, नको काळजी करूस तू. तुझे संस्कार आहेत ते अजिबातच वाया जाऊ देणार नाहीये मी. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, मला काकूंशी बोलायचंय, दे इकडे फोन. ऊर्जा लगेचच फोन देते आणि शौर्य बोलू लागतो, काकू, ऊर्जाची तुम्ही अजिबातच काळजी करू नका. ऊर्जा या घरात खूप सुखाने नांदते. जर काही मिस्टेक होत असेल तर मी तिच्याबरोबर आहे. पण एक गोष्ट लक्ष असू द्या, या घरामधून तिला कधीही कोणत्या प्रकारचा त्रास झाला तर मी आहे. त्यावर ऊर्जाची आई म्हणत असते, शौर्य,
मी फक्त तुझ्याकडे बघूनच माझी मुलगी तुला दिली आहे आणि याचा तू सदैव विचार लक्षात ठेव. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो काकू. आणि अशातच आता थेट फायनल जे काही घडणार आहे त्यासाठी आता हर्षवर्धनने एक मोठा प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅननुसार हर्षवर्धन येत्या काळामध्ये या विक्रांतचा चांगलाच पचका करणार असतो. शहाणपणा करणाऱ्या विक्रांतला लवकरच हर्षवर्धन धडा शिकवणार असतो आणि असं म्हणणार असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या लायकीत राहा, नाहीतर तुझी अवस्था अशी होईल ना घर का ना घाट का. त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, ओ हर्षवर्धन जहागीरदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा बाप आमदार आहे, त्याचं जर डोकं सटकलं तर जहागीरदार असोसिएट बंद होणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.